काळजी करू नका. तर मित्रांनो, सकाळ सकाळ लवकर आंघोळ करून आश्रमला का चाललोय. सकाळ सकाळ आश्रममधून फोन आला होता की एक बाबा रडायला लागले. ते आपण विषय तुम्हाला सांगितलेलं की पायाचं ऑपरेशन त्या बाबाचं करत आहे. ते बाबा अचानक रडायला लागले, त्यांचं पाय जास्त दुखा लागला. माझ्या आवाजावरून डोळ्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल, मी आंघोळ करून हा असं इकडे निघालोय. तर बघू ते का रडायला लागले, त्यांचं पाय जास्त दुखत असेल, पुढे पैशाची अडचण आहे म्हणून मी ऑपरेशनचा विषय मागे पुढे करत होतो. कारण त्यांचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड नसल्यामुळे फ्रीमध्ये ऑपरेशन होऊ शकत नाही. पण आता काय तर जुळणी करून नक्कीच ऑपरेशन करावं लागेल. कारण ते सकाळपासून झोपेतून उठल्यापासून रडत आहेत की त्यांचा पाय जास्त दुखतोय. तर जाऊ चला, सर्वप्रथम काय विषय होतोय बघू त्यांच्या पायाचा. कारण हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. एखादं दुःख आपल्याला मित्रांनो बघवत नाही. कारण त्यावेळेस ते माझ्या संग फोनवर बोलले, मला सुद्धा लय त्रास झाला. माझ्या डोळ्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल. तर असू दे, काही विषय नाही. आता चाललोय आश्रमला, त्या बाबाला घेतो आणि डायरेक्ट ऑपरेशन काय ते एक्सरे काढायला हॉस्पिटलला जातो. एक्सरे काढून डॉक्टर सांगतील प्लेट टाकायची आहे का रॉड टाकायचा आहे. प्लेट टाकण्यासाठी खर्च पण जास्त आहे, रॉडसाठी पण खर्च थोडा वेगळा येतो. तर जे काय असेल ते जे आपल्या आपल्या पद्धतीनं बघू, डॉक्टरला सांगू विषय, आणि जे काय डॉक्टर सांगतील त्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे नक्कीच आपण ऑपरेशन करायचा प्रयत्न करू. तर तुमचं सहकार्याची गरज आहे मित्रांनो. तुम्हाला जी काय माहिती लागते ते मी नक्की सांगेल. तर मदतीची गरज पडली तरी मी तुम्हाला नक्की सांगेल. पण व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि त्या बाबांसोबत शेवटपर्यंत काय करावं लागेल काय नाही हे तुम्हाला ह्या युट्यूब चॅनलला समजेल. तर नवीन चॅनलला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्या बाबांचा विषय काय आहे ते सगळं मी तुम्हाला डीपमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम त्यांना घ्यायचा, डायरेक्ट हॉस्पिटलला जायचा, एक्सरे काढून ठरवू विषय काय आहे. तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो, आलोय आश्रमला. तर चला बघूया त्या बाबांचा विषय काय आहे. तर आपण आज चाललोय. आश्रममध्ये आल्या आल्या सर्वप्रथम भगवंत विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि त्या बाबांची चौकशी करायला त्या बाबांपाशी गेलो. काय झालं रडायला ते सांगा मला पहिले. चला, का रडताय? कोणाची आठवण आले काय? तुम्ही चाष्टा करताय? काय झालं रडायला? मग काय दुखतंय? पाय दुखतंय? आज नाही दुखायला म्हणून मी नापतो केलं नाही बाहेर. बातानं पाय लय वाढली हो, वाढली म्हणून भयंकर वाढली माऊली. मित्रांनो, आल्या बघितलं यांच्या पायाची सूज अजून भयंकर अशी वाढली. मला दिसते बाबा अशी भयंकर अशी सूज वाढली पायाची. पाय मोडलेला आहे त्यामुळे तर रडत्यात. लय त्रास होतोय का माऊली? मग हा असू दे, दुसरं काही येत नाही. आपण काळजी करू नका, जाऊ दवाखान्यात आपण. हा, आल्यावर रिअल परिस्थिती समजली. त्यांचा पाय भयानक असा दुखा लागलाय, मग ते रडायला लागली. तर चला त्याला दवाखान्यात घेऊन जातोय आपण. तर चला, हा पोचायचं. त्या गाडी पैसे इकडे या बाजूला या. वाकर गुंडळा बस आहे. हो येतो दवाखान्यात जाऊन. देवा सर का पलीकडे रात रात यांना येते बसा. चला लावा.
मित्रांनो निघालोय पंढरपूरकडं. समर्थ म्हणजे धीरज पाटील सरांचं हॉस्पिटल तिथं आपण चाललोय. भक्त निवासच्या समोर आहे. तर सर्वप्रथम त्यांचं एक्सरे काढू. एक्सरे मध्ये काय विषय होतोय ते बघू. आणि एक्सरे मध्ये जो विषय होतोय प्लेट टाकायची का रॉड टाकायचं याच्यावरती बाकी सगळा जे खर्च कळेल की बाबा त्याच्या खर्च ऑपरेशनला किती लागणार आहे. तर बघू कसं काय विषय होतोय. माऊली काळजी करू नका. हा निवांत बसा. रडून मार्ग निघत नसतंय. आपल्यावर वेळ आली आपण या वेळाला लढावं लागतं. किती संकट येतात आपल्याला बघताय ना तुम्ही रोज. किती माणसं येऊन ताप देते आपल्याला. मग काय संकट आलं म्हणजे आपण रडलं म्हणजे त्याला बरं वाटतंय. आपण आपल्या संकटाला सामोरं जायचं. आपल्या पाठीची पांढरंग उभा आहे. आपल्याला काय कमी पडत नसती. वाईटाचं वाईट आणि चांगल्याचं चांगलंच होत असतं. त्यामुळे वाईटाला दुर्लक्ष करायचं आणि चांगल्याकडे बघून पुढं चालायचं. तर निवांत राहा. बघू आता हॉस्पिटलमध्ये काय विषय होते. मित्रांनो हॉस्पिटलला आलोय आपण. तुम्हाला हॉस्पिटल दाखवतो. या हॉस्पिटलमध्ये आपण ऑपरेशन यांचं करणार आहे. पंढरपुरातल्या नावाजलेलं हॉस्पिटल आहे. तर हॉस्पिटल तुम्हाला दाखवतोय. याच हॉस्पिटलला आपण या बाबाचं ऑपरेशन करणार आहे मित्रांनो. चला बाबा उतरा. थांबा एक उतरा एक एक जण. तर चला कसं काय विषय होतं बघू. पडला पहिले ह्यांना गाडीतनं उतरवतोय मी. त्यांना कोणाला तर बोला एकदा ट्रेचर घेऊन. तर मित्रांनो हे पंढरपुरातलं खूप नावाजलेलं हॉस्पिटल आहे. धीरज पाटील सरांचं हे हॉस्पिटल आहे. तर याच ठिकाणी या बाबांचं ऑपरेशन आपण करायला ठरवलेलं आहे. यांना उतरूया आणि गाडी पार्किंग करून येऊया. बघू उतरल्यावर काय विषय होते. बरं बरं चालतं. मी हॉस्पिटलला आहे तुम्हाला करतो. तर मित्रांनो गाडी पार्किंग करतो मी आता. सर्व अगोदर गाडी पार्किंग करून येऊया आपण. आणि त्या जो बाबाचा विषय आहे मला मी सांगितलेलाच आहे. पण आता विषय काय होतोय. तुम्ही पंढरपुरातून प्रॉपर जर हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया करून हॉस्पिटलला या. ह्यांना इथं आपण ॲडमिट करतोय. आणि ॲडमिट केल्यानंतर त्यांचा जे हॉस्पिटलचा खर्च लागणार आहे प्रायव्हेट असल्यामुळं हॉस्पिटलचा खर्च राहतोच. तर या हॉस्पिटलला तुम्हाला रिअल परिस्थिती कळेल. मोठं हॉस्पिटल आहे. डॉक्टर खूप चांगले आहेत. नक्कीच मदत करतील काहीतरी पेमेंट संदर्भात. कमी जास्त करून ऑपरेशन करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण एक बेवारस माणसाला मी असं रोडच्या कडेला त्रास होऊ देणार नव्हतो. आश्रमला आणलं पण त्याला पैशाची जुळणी होत तर थांबावं म्हणलेलं. पण पैशाची जुळणी होईपर्यंत त्याला त्रास सहन होणार नाही. उजळेल तिथं उजळेल पण त्यांचं ऑपरेशन आपण करूया. तुमच्या मदतीची गरज आहे. ऑपरेशनला किती खर्च लागतो डॉक्टरांची चर्चा करतो तुम्हाला नक्की सांगा. कुठं कुठं आहे त्यांचं गाडी.
हां 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 बरं बरं ठीक पाय हलवू नका प्रक्षाळे. काय म्हणताय? तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं की दवाखान्यात आपण येणार आहे. तर दवाखान्यात आल्यानंतर त्यांचा एक्सरे वगैरे आपण काढलेला आहे. तर एक्सरे काढल्यानंतर असं निष्पन्न झाले की त्यांचं नडगे हाडाचे असे 2 तुकडे झाले हाडे. तर विषय काय येतोय, डॉक्टरांची भेट झाली माझी. तर त्यांनी सांगितले जर आधार कार्ड असेल तर ऑपरेशन फुकट होते. तर तुम्हाला माहितीच आहे की आधार कार्ड तर विषय येत नाही, कारण सिव्हिल हॉस्पिटलमधनं जे माघारी पाठवलं ते आधार कार्ड नाही म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमधनं माघारी त्यांना पाठवलेलं आहे. तर आता असं म्हणणे येते की त्यांना मी सांगितलं की त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन केलं नाही, आधार कार्ड नाही म्हणून त्यांना माघारी पाठवले. आता विषय काय येतो मित्रांनो, ऑपरेशन तर करणं गरजेचं आहे. डॉक्टरने सांगितलं जेवढं लवकर तुम्ही ऑपरेशन करता तेवढं गरजेचं आहे, कारण ते प्लेट टाकावं लागते. त्यांनी असं सांगितले की हाडाचे 2 तुकडे झालेले आहेत. तर मित्रांनो, माणसं बोलवतो होते म्हणजे गेलतो तर सॉरी बरं का. तर विषय डॉक्टरने सांगितला आहे आधार कार्ड नाही म्हणून सोलापूरमधनं पण रिजेक्ट केलं, आणि इथं आधार कार्ड असेल तर फ्रीमध्ये ऑपरेशन होतं. तर त्यांचं आधार कार्ड काही सापडत नाही आहे, ते बेवारस आहे, अनाथ आहेत. त्यांच्या गावाकडे फोन केला तर गावाकडे आधार कार्ड देणार त्यांचा असं कोण नाही आहे. तर आपल्याकडे मित्रांनो आता एकच पर्याय उरतोय. हे तुम्हाला मी इथं हेल्पलाईन नंबर स्क्रीनवरती देतो. हा जो स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर आहे त्या हेल्पलाईनवर नंबरवरती यथाशक्ती मदत करा. फुल नाही फुलाची पाकळी, 1-1 रुपये मदतीची गरज आहे. तर 38 ते 40 हजारच्या आसपास त्यांचा ऑपरेशनचा खर्च सांगितला आहे. आणि गोळ्या औषधचं तर आपला आपण कोणते विषय नाही, पण ऑपरेशन म्हणजे प्लेट टाकायची त्यांच्या पायात. प्लेट टाकल्यानंतर बी महिनाभर त्यांची काळजी आपण नक्कीच घेऊ, आपल्या आश्रमला घेऊन किंवा इथं थोडेफार दिवस. तर सर्वप्रथम ऑपरेशनला सांगितलं आहे 38 ते 40 हजार रुपये खर्च. तुमच्या पद्धतीनं तुमच्या सोयीनुसार नक्कीच मित्रांनो मदत करा, यथाशक्ती मदत करा. हा हेल्पलाईन नंबर मी स्क्रीनवरती देतोय, तुमच्या सोयीनुसार नक्कीच मदत करा. तर त्यांना कसं काय होतं मी प्रयत्न करतोय माझ्या पद्धतीनं, पण तुम्ही पण तुमच्या पद्धतीने नक्कीच प्रयत्न करा. तुमच्या मदतीची एका अनाथ व्यक्तीला गरज आहे मित्रांनो. तर मनापासून रिक्वेस्ट करतोय मला की लवकरात लवकर मदत करा. हा हेल्पलाईन नंबर आहे, मला वाटलं सर फोन करा, मी रिअल परिस्थिती सांगतो. तर कसा विषय ते सांगतो मित्रांनो. तर यथाशक्ती मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.